विषाणूनंतर आता HMPV या व्हायरसचं नाव सध्या सगळीकडे चर्चेत आहे. चीनमध्ये त्याने अनेकांना आजारी पाडलेला आहे. या विषाणूचं भारतात आतापर्यंत 6 रुग्ण आढळलेत. यात 2 कर्नाटकात, 1 गुजरातमध्ये, पश्चिम बंगालमध्ये 1, तामिळनाडूमध्ये 2 अशी रुग्णांची संख्या आहे. दुसरीकडे या ह्युमन व्हायरसचे नागपुरातही 2 संशयित रुग्ण आढळलेले. त्यामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आहे. पण असं असलं तरी काळजी करण्याचं कारण नाही. जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. आरोग्य खात्याचं, मंत्रालयाचं आणि अधिकाऱ्यांचं यावर लक्ष आहे. जाणून घेऊयात याबद्दल अधिक या रिपोर्टमधून. HMPV या नव्या व्हायरसनं भारतासह जगभरातील देशांची धाकधूक वाढवली. महाराष्ट्रामध्ये सुद्धा या नव्या व्हायरसनं धडक मारली असून नागपूरमध्ये 2 लहान मुलांचा रिपोर्ट सुद्धा पॉझिटिव्ह आलाय. या पार्श्वभूमीवर राज्यामधील सार्वजनिक आरोग्य विभागाने सुद्धा खबरदारी म्हणून सर्व जिल्ह्यांना काळजी घेण्याचे निर्देश दिले. HMPV व्हायरसची महाराष्ट्रात धडक. नागपुरात आढळले HMPVचे 2 रुग्ण. 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीचा HMPV पॉझिटिव्ह. दोनही मुलांना खोकला आणि ताप होता. दोनही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही मुलं औषधोपचारानं घरच्या घरी आजारातून बरे झाले. हे जे आहे व्हायरस RNA व्हायरस आहे, त्याच्यामुळे म्युटेशन्स होतात या व्हायरसमध्ये. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की जसं कोविड पण RNA व्हायरस होता, त्याच्यामध्ये म्युटेशन्स होतात. आणि आता सध्या तरी भारतामध्ये केसेस काही वाढलेले नाही आहे. म्युटेटेड व्हायरस आहे असं अजिबात नाही. त्यामुळे अजिबात घाबरायची आवश्यकता नाही आहे. सर्वांनी सध्या काळजी घेणं जरुरी आहे. तुम्ही मास्क वापरायला पाहिजे, तुम्ही शिंक आल्यावर हात धुवायला पाहिजे, हस्तांदोलन केल्यावर तुम्ही हात धुवायला पाहिजे, आणि काय व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू ते मी तुम्हाला देतो. आणि आज आम्ही ऑलरेडी सगळ्या हॉस्पिटल्समध्ये नागरिकांना ह्या गाईडलाईन्स आम्ही कळवणार आहे. सध्या घाबरण्याची कसलीही याच्यामध्ये हे नाही आहे. आम्ही वरिष्ठांच्या संपर्कामध्ये आहे. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य विभागाची तातडीची बैठक बोलावली. राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा यावेळी घेण्यात आला. दरम्यान HMPVला घाबरण्याचं काही कारण नाही, पण नागरिकांना सतर्क राहणं गरजेचं आहे असं सुद्धा आरोग्यमंत्री म्हणाले. श्वसनाचे संसर्ग वाढू नयेत यासाठी लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम पाळावेत असं आवाहन सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागानं केलंय. काय आहे HMVP विषाणू? HMVP हा विषाणू 2001 पासून प्रचलित. HMPV हा साधारणतः सौम्य आजार आहे, ज्यामध्ये सर्दी आणि खोकल्यासारखी लक्षणं, लहान मुलं, वृद्ध आणि कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्यांना लागण होते. हा संसर्ग हिवाळा आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीला उद्भवतो. HMPV रोखण्यासाठी काय करावं? ताप, खोकला किंवा शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा. खोकला किंवा शिंका येत असल्यास आपलं तोंड, नाक रुमालानं झाका. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. वारंवार हात धुवा. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका. हा आजार नवीन नाही आहे किंवा याच्यामुळे फार मोठा धोका होतो अशातला भाग नाहीये. फक्त काळजी घेणं, सुरक्षित पद्धतीनं त्याच्यावरती उपचार करणं, आणि आपण सगळ्यांनी सुद्धा, माझी सर्व मीडियाला सुद्धा विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुद्धा याबाबतची वस्तुस्थिती लोकांपर्यंत सांगूया. मग अशी मी काही टीव्हीवरती बघितलं, विलगीकरण करणार काय, कोरोनासारखे मास्क लावणार काय, अशा अनेक प्रश्नांना आपण सगळेजण आम्हाला विचारताय किंवा सगळ्या डॉक्टर्सना विचारताय, तिथल्या प्रशासकीय यंत्रणा विचारताय. परंतु या सगळ्या गोष्टींची आज आवश्यकता नाही. जगामध्ये कुठलाही देश नाही की जिथे HMPV नाही. हिवाळ्याच्या सीझनमध्ये 4% लोकांमध्ये आपल्याला HMPV झाल्याचं दिसून येतं. हा जो विषाणू आहे हा 2001 साली शोधण्यात आला, म्हणजे आढळला. माइल्ड इन्फेक्शन करत असल्यामुळं, तीव्रता त्याची कमी असल्यामुळं हे इन्फेक्शन सगळ्यांना होतं. म्हणजे तुम्हाला मला सुद्धा HMPV झालेलं असणार आहे केव्हा ना केव्हा तरी. HMPV विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सुद्धा सज्ज झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नायडू रुग्णालयामधील काही बेड्स राखीव ठेवण्यात आले. तसंच तातडीने उपचार मिळावे यासाठी अतिरिक्त 50 बेड्सची सोय सुद्धा करण्यात आली आहे. HMPV रुग्णाच्या तयारी जी आहे ती विषाणूशी लढण्यासाठी पुणे महापालिका सतर्क झाली आहे. पुणे महापालिकेच्या नायडू सांसर्गिक रुग्णालयामध्ये 50 बेडचं जे रुग्णालय ते सज्ज ठेवण्यात आलेलं आहे. त्यामध्ये 5 ICUची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. कोरोनाच्या महामारीनंतर पुणे हॉटस्पॉट झालं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल उभे करण्यासाठी वेळ गेला. तो वेळ जाऊ नये आणि हा विषाणू जर वाढला तर त्याची सज्जता राहावी यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे ते पुणे महापालिकेकडून करण्यात आली. HMPV विषाणू संदर्भात फार काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. मात्र सोशल मीडियावर या आजारासंदर्भात अफवा पसरवल्या जातात.
त्यामुळे फक्त आपलं आरोग्य सुरक्षित राहावं या संदर्भात खबरदारी बाळगण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.